यानंतर आता पुढची बातमी, शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवरून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केंद्र आणि राज्य सरकारला चांगलंच धारेवर धरलंय। शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी मिळालेली नाही, सरकारनं शेतकऱ्यांसाठी काहीही केलेलं नाही अशी टीका शरद पवार यांनी केली आहे। काही केलेलं नाही शेतकऱ्याच्यासाठी। या शेतकऱ्यांनी या बळीराजानं परदेशातलं धान्य आणण्याची परिस्थिती बंद केली आणि त्याचं कारण पूर्वीच्या सरकारने उत्तम किंमत दिली, ती किंमत आज हे सरकार या ठिकाणी देत नाही। शेतीमालाला किंमत नाहीये, कपाशीला किंमत नाहीये, कांद्याला किंमत नाहीये, ऊसाला योग्य किंमत नाहीये आणि ठिकठिकाणी आपल्याला चित्र बघायला मिळतंय की बळीराजा हा अस्वस्थ झालेला आहे। ज्या देशामध्ये 70% पेक्षा अधिक लोक शेतीच्या धंद्यामध्ये आहेत, तो जर उद्ध्वस्त झाला तर देश उद्ध्वस्त झाल्याशिवाय राहणार नाही आणि हे पाप आज भाजपच्या राज्यामध्ये तर यामध्ये सरकारच्या जीएसटी आणि नोटाबंदी या दोन निर्णयांवर सुद्धा शरद पवारांनी टीका केली। ऐकूयात। जीएसटी नावाचा कायदा केला, समान व्यापारी वर्ग जो मोदींच्या पाठीशी होता, मोदी मोदी या घोषणा देत होता, एका जीएसटीने लाखो व्यापाऱ्यांचं जीवन उद्ध्वस्त केलं आणि हा सगळा व्यापारी वर्ग आज मोदींच्या विरोधी गेलेला दिसतो। की नोटबंदी केली, काळा पैसा संपेल, दहशतवाद संपेल आणि आज काय फायदा? नोटबंदी झाली, गरीब माणसाला लाईनीमध्ये उभं राहावं, त्याला विचारलं काय बाबा, तो म्हणला बरं झालं। मी त्याला विचारलं बरं कसं झालं? नाही म्हणजे गावातला जो मोठा होता त्याच्याकडे गव्हार होतं, त्याचं गव्हार गेलं, आम्हाला कौतुक वाटलं। पण थोड्या दिवसामध्ये त्या विचाराला कळलं सबन शेती अर्थव्यवस्था उद्ध्वस्त झाली। आमची आई बहीण दुधाचे पैसे येतात, अंडी विकून पैसे येतात, भाजीवाल्याचे पैसे येतात, ती आमची शेतकरी कुटुंबाची अवस्था, त्याचे 2 पैसे कुठे लपून ठेवते। उद्या बरा वैशाल आला, पोरगा आजारी पडलं तर दवाखान्याची व्यवस्था करते। या सगळ्या नोटा साफ झाल्या, पैसा मोठ्याचा गेला नाही, पैसा गरिबाचा गेला। त्या नोटबंदीने गरिबाचं जीवन उद्ध्वस्त केलं।